इंदापुरातील भिगवणमधील तरुणी स्वतःहून पोलीस ठाण्यात हजर झाली आहे। तरुणासोबत राहणार असल्याचं तरुणीनं पोलिसांना प्रतिज्ञापत्रही दिलंय। गोपीचंद पडळकर, संग्राम जगताप यांनी जे आरोप केलेले आहेत ते सगळे खोटे आहेत असा दावा या तरुणीनं केलाय। 1 वर्षापासून जाहीर सोबत प्रेमसंबंध असून त्याच्या सोबत मी राहणार असं देखील ही तरुणी आता सांगतेय। आईनं आणि आपल्या भावानं खोटी तक्रार दिल्याचं देखील या तरुणीनं प्रतिज्ञापत्रात म्हटलंय। ही कसून चौकशी करावी आणि ते कॉल रेकॉर्ड काढावे, त्यांचे कोण बोललंय त्या मोबाईलवर, कुणी केलाय कॉल, तिच्या भावाच्या मोबाईलवर केला किंवा कुणी केलाय ते सगळं शहानिशा करावं, नंतरच त्यांनी ही करावं आणि अगोदर आरोपींना अटक करावी, कारण त्यांनी चटणी टाकलेली, ते आरोपी आहेत अगोदर आणि आरोपींच्या ताब्यात माझी भाची दिली नाही पाहिजे। 2020 पासून भाची जलालपूर मधली होती आणि मग जलालपूर मध्ये असताना इकडे कशी रिलेशनशिप मध्ये आली। आमच्या मुलीने त्या दिवशी जो व्हिडिओ मीडियाच्या माध्यमातून बाहेर पडला की ती म्हणाली की माझं 9 वर्षापासून प्रेम संबंध होते आणि आजच्या ह्याच्यातनं परत निष्पन्न केलं ते माझे 1 वर्षापासून संबंध होते। तर ही तफावत कशी आहे किंवा बनवताना व्हिडिओ कसे बनवलेत हे आम्हाला काय पूर्ण आम्ही त्या गोंधळात आहे की नक्की खरं सत्य काय आहे, हे सत्य काय बाहेर यायला तयार नाही। त्यामुळं आमची मुलगी थोडीशी आमच्या ताब्यात दिल्यानंतर आम्हाला तिच्याशी संभाषण करता येईल की काय कसं काय, ती अजून आमच्यापर्यंत पोहोचलीच नाही। त्यामुळे बनवलेले व्हिडिओ खरे आहेत खोटे आहेत हे काय आम्ही सांगू शकत नाही। आम्ही येत होतो बाजार लग्न शॉपिंग करून, त्याने आम्हाला असं हानमार केली, जेव्हा चटणी टाकली आमच्या आणि माझ्या बहिणीला उचलून त्या गाडीत टाकून तो घेऊन गेला। कोणती गाडी? अशोक लेलंड टाकते, त्यासोबत त्याचे टीव्हीएस रायडर पण होते। ते स्वतःहून गेलेले नाही, तिला बळजबरी घेऊन ओढून घेऊन गेलेले। चटणीचा व्हिडिओ पोलीस स्टेशनला आहे। चटणीचा व्हिडिओ पोलीस स्टेशनला